नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद. आपण आपल्या महाबली इंजिनिअरिंग चॅनलला जे प्रेम आणि सहकार्य दिले त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. लाख लाख नमस्कार आभार. मित्रांनो, महाबली असेच इंजिनिअरिंग प्रेम यूट्यूब इथून पुढे चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्या चॅनलला मिळो. जास्तीत मित्रांनो, जास्त आपण लोकांनी आपल्यासाठी सबस्क्राईब लर्निंग करावे आणि लाईक दरवेळेस करावे. नवनवीन तसेच व्हिडिओ आपण टाकत असतो. चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला जर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ वाटत असेल आवडत तर आपल्या असल्यास व्हिडिओला शेअर लाईक करा, करावे. सबस्क्राईब करा धन्यवाद. आणि थँक्यू. आपल्या चॅनलचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळून जाईल. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लेथ मशीनवर लॉंग शाफ्ट लॉंग शाफ्ट स्क्वेअर थ्रेडिंग कसे केले जाते. प्रथमतः जो काही शाफ्ट आहे, आपण त्या शाफ्टला दोन्ही साईडने चेकमध्ये टू करून दोन्ही साईडने फेस मारून सेंटर मारून घेणार आहोत. सेंटर मारल्यानंतर एक साईडला तो शाफ्ट चेकमध्ये पकडून दुसऱ्या साईडने सेंटर लावून आपल्याला तो शाफ्ट पकडायचा आहे. त्यानंतर ओडीचं जी काही थ्रेडिंग आपल्याला करायची आहे त्या थ्रेडिंगची साईज आपण तो ओडीची साईज करून घेणार आहोत. ती साईज झाल्यानंतर आपल्याला जे काही थ्रेडिंग जे पिच मारायचे आहे त्याचे गेअर आपण सेट करून घेणार आहोत. गेअर सेट केल्यानंतर आपल्याला स्क्वेअर थ्रेड मारायचे आहे, म्हणजे ते स्क्वेअर टूल आपण बनवून घेणार आहोत थ्रेडिंगचं. आणि त्यानंतर प्रथमतः आपण व्ही टूलने रफ थ्रेडिंग करून घेणार आहोत, जेणेकरून आपला स्क्वेअर थ्रेडिंग टूल हा एकदम कट लावले तुटणार नाही. रफ केलेला असल्यामुळे कमी कट देऊन तो चालू शकतो. म्हणून प्रथमतः व्ही टूलने आपण अगोदर रफली थ्रेडिंग करून घ्यायची आहे. रफ थ्रेडिंग झाल्यानंतर स्क्वेअर टूल आपण व्यवस्थित पिच त्याचं सेट करून त्यानंतर हळूहळू कट देऊन आपल्याला ते थ्रेडिंग मॅच करायचे आहे. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण कट देऊन हळूहळू त्या शाफ्टचे थ्रेडिंग हे आपण पूर्ण करणार आहोत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण थ्रेडिंग ऑपरेशन करत आहोत. थ्रेडिंगचं लेंथ ही जास्त असल्यामुळे आपल्याला स्पीड हे खूप कमी, म्हणजे बॅक गिअरमध्ये ठेवले तरी हरकत नाही. कमी स्पीड ठेवून हळूहळू कट देऊन ते थ्रेडिंग आपल्याला कंप्लीट करायचे आहे, जेणेकरून फिनिशिंग चांगली येईल आणि तुमचे थ्रेड पण व्यवस्थित होतील. साईज जर तुम्ही व्यवस्थित ठेवलेली असेल तर थ्रेडिंग तुमचे परफेक्टच येणार आणि टूल तुमचा व्यवस्थित असेल तर फिनिशिंग पण तुमची थ्रेडिंगला चांगली येईल. मित्रांनो, हळूहळू स्टेप बाय स्टेप कट देऊन आपल्याला ते थ्रेडिंग ऑपरेशन क्लिअर करायचे आहे. त्यानंतर लास्टला कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला तो नट टाकून बघायचा आहे, जेणेकरून ते थ्रेडिंग आपले ओके झाले आहे किंवा नाही हे नटद्वारे आपण चेक करून घेणार आहोत. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपल्याला ते थ्रेडिंग कंप्लीट करायचे आहे. मित्रांनो, तुम्हाला आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत, जे तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. थँक्यू.